जानू, जानू बाळा, आई, अहो अहो आई म्हणाली ती, मला हाक मारली तिने. जानू कशी आहेस का तू? बाबा. काय रे वेंकी दादा, आई भावना ताई नाही आली. आहे, मी सांगते तिला, तिला माहित नाही ना तू शुद्धीवर आलीस. जानू, जानू बघ मी आलोय. माझ्याकडे बघितलंस का तू? तुम्ही मला जानू का म्हणताय? मग मग दुसरं काय म्हणू? माझं नाव जान्हवी आहे. माझ्या घरचे आणि जवळचे लोकच मला जानू म्हणून हाक मारतात. तुम्ही मला जान्हवीच म्हणा. जानू मी 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 परखाय तुझ्यासाठी. जानू माझ्याकडे बघ, मी 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 जयंत. मी जयंत आहे जानू. मी म्हटलं ना तुम्हाला, जानू नका म्हणू, जान्हवी म्हणा. सई, हे जे काही झालं ना ते खरंच खूप खूप वाईट झालं. आणि अगदी महाशिवरात्रीच्या दिवशीच हे असं व्हावं. आम्ही तुम्हा सगळ्यांना कार्यक्रमाला आमंत्रण दिलं आणि हे असं काहीतरी झालं, नाही चांगलं झालं. मी खरं तर माफी मागण्यासाठी सुद्धा आले. आम्हाला खरंच माफ करा तुम्ही. ललिताताईंचा अपघात झाला आणि त्या अशा पाय घसरून पडल्या. नाही चांगलं झालं, जे काही झालं ते खूप वाईट झालं. काकू, विश्वाने तुलाही फसवलं, मलाही फसवलं. हे सगळं फक्त त्या जानूसाठी त्याने केलं. जानू तू नीट बघ माझ्याकडे. तू तू मला ओळखतेस हो? तुला आठवेल बघ. तू माझ्याकडे बघ. मी जयंत, तुझा जयंत. जानू, जानू आठवतोय मी? जानू आठवण्याचा प्रयत्न कर. ट्राय टू रिमेंबर. मी जयंत. जानू, जानू अगं असं काय करतेस जानू? जानू माझ्याकडे बघ, मी जयंत तुझा. जानू तू मला ओळखतेस. ट्राय टू रेकग्नाइज मी. तू ओळखतेस मला. अगं जानू, जानू मी जयंत. तू मला कशी काय विसरू शकते? जानू, जानू तू काय म्हणतेस? तू ओळखतेस मला. आई आई ही काय म्हणते? अहो जरा थांबा. हे पहा, पेशंटला सध्या आरामाची गरज आहे आणि हा असाच आरडाओरडा चालू राहिला ना तर पेशंटचा आराम होणार नाही. हे पहा, तुम्ही सगळेजण बाहेर या. मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचंय. अहो चल ये लक्ष्मी. चल बाळा, चल आपण आम्ही आहोत इथे. तू आराम कर. जानू घाबरू नकोस ग, सगळे इथेच आहे तुझ्या बरोबर. हा घाबरू नको. वेंकी ये, डॉक्टर एकटीला आराम करू. ये लक्ष्मी.
पुढे आता असं अजिबात म्हणायचं नाही की तुला मित्रमैत्रिणी नाहीयेत. मी आहे तुझी आता आजपासून मैत्रीण. तुम लोग मुझे यहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा वहां इंतजार कर रही हूँ. थकले मी तुम्हाला शोधून शोधून. पण चला बरं झालं, फायनली तुमची आता ओळख झाली आहे. सई, तू माझी खूप छान आणि जवळची मैत्रीण होतीस. अगं होतीस काय, मी कायमच तुझी जवळची आणि अतिशय चांगली मैत्रीण राहणार आहे. जानू तनू म्हणजेच जान्हवी, ती परत आली आणि विश्वात तू मला सतत माझ्याशी खोटं बोललास आणि तुझ्या आईच्या मृत्यूनंतरही तुला फक्त तिचीच काळजी आहे. काकू, तो तुझ्याशी असं खोटं कसं वागू शकतो? मला सुद्धा फसवलं त्याने. मी तर त्याला कायम किती समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. मला एकदाही ही गोष्ट त्याने सांगितली नाही. का? हे सगळं त्या जानूमुळे झालंय.